नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, मी एकदम क्रिस्पी अशी कांदा आणि बटाट्याची भजी केलेली आहेत. एकदम अशी क्रिस्पी झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. नेहमीचे जर भजी खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा नवीन भजी तुम्हाला ट्राय करायचे असतील, तर हे भजी तुम्ही ट्राय करा. खूप चविष्ट लागतात. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. ही भजी बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे सोलून घेतलेले आहेत. आता आपण याचे असे बारीक बारीक काप करून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे अशा प्रकारचे आपण तुकडे या बटाट्याचे करून घेऊयात. हे पहा मित्रांनो, मी दोन्ही बटाट्यांचे आता असे काप करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपण हे धुवून घेऊयात. मित्रांनो, आता हे बटाटे सुद्धा धुवून झालेले आहेत. तसेच इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता इथे एक डबा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण कांदे घालूयात. तसेच यातलं आपण पाणी वेगळं करूयात आणि हे जे बटाट्याचे तुकडे आहेत ते घेऊयात. आता बटाटे घालून झाल्यानंतर आपण इथे 1 चमचा जिरे घालूयात, 1 चमचा धनेपूड घालूयात. आता आपण 1 चमचा तीळ घालूयात. इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली होती, ती घालूयात. अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूयात. अर्धा चमचा हळद घालूयात आणि शेवटी चवीनुसार मीठ घालूयात. आता हे मसाले घातल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते घालूयात आणि इथे पाव वाटी किंवा 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते घालूयात. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता सर्व मसाले आणि पिठाचं व्यवस्थित कोटिंग कांदा आणि बटाट्याला करून घेतलेलं आहे. आता भजी तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. इथे आपलं मिश्रण सुद्धा तयार आहे. तर हे मिश्रण अशा प्रकारे थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि एकाच ठिकाणी सोडायचं आहे. कढईमध्ये बसत आहेत तेवढे आपण भजी सोडूयात. आता एकदा तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच हलवायचे नाहीत. सुरुवातीला 1 ते 2 मिनिट असेच तळून घ्यायचे आहेत. तर आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आपण हे बघा, चांगलं बाइंडिंग आलेलं आहे. आपण आता ही सर्व भजी अशी पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिट तळून घेऊयात. हे जे आपण बटाटे घातले आहेत ते आतून शिजले पाहिजेत, त्यामुळे या भज्यांना तळण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनिट भजी तळण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. आता आपण प्रत्येक बाजू पलटी करून हे भजी तळून घेऊयात. मित्रांनो, आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि भजी एकदम चांगले तळून झालेले आहेत. छान असा कलर सुद्धा आलेला आहे. तर आता आपण हे भजी एका ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्ही ते पाहू शकता किती छान असे हे भजी दिसत आहेत. आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे किंवा मिश्रणाचे आपण भजी तळून घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही बटाटा आणि कांद्याची भजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.